हे बघा, तुम्ही ऍप डाउनलोड केली. ऍप कशी रजिस्ट्रेशन करायची हे मी तुम्हाला सांगतो. पहिले ऍप वर टिक करायचं. आता ही बघा ऍप ओपन झाली. आता तुम्ही काय करता, डायरेक्ट इथे ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकायला बघतात. जर तुम्ही पहिल्या वेळा ऍप डाउनलोड केले असेल तर तिथे होणार नाही. तुम्हाला रजिस्टर म्हणजे हे खाली दिलं असेल, इथे तुम्हाला टिक करावे लागेल. इथे तुमचं पूर्ण नाव टाकायचं. इथे पूर्ण नाव टाकायचं. समजा मी माझं पूर्ण नाव टाकतो. एवढं जरी टाकलं, इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. जो तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही बॅचला जॉईन करणार आहेत. मोबाईल नंबर टाकला, इथे तुमचा ईमेल आयडी. आता ईमेल आयडी जो तुम्ही टाकणार आहे, म्हणजे जो तुम्हाला ईमेल आयडी द्यायचा आहे तो ईमेल आयडी इथे टाकायचा. बरोबर आहे का नाही? आता इथे येतो पासवर्ड. पासवर्ड काय करायचं, तुमचा मोबाईल नंबर जो असतो ना, तुमचाच मोबाईल नंबर काय टाकायचा, इथे पासवर्ड म्हणून टाकून द्यायचा. तुमचाच मोबाईल नंबर पासवर्ड म्हणून टाकून द्यायचा. कळालं? त्याच्यानंतर इथे तुम्हाला राज्य निवडणं, हे तर तुम्हाला माहिती आहे, इथे काही सांगायची गरज नाही. इथे तुम्ही राज्य तुमचं निवडू शकतात. त्याच्यानंतर आय ॲग्री इथे टिक केलं. रजिस्टर, माझं ऑलरेडी रजिस्टर झालेलं आहे. बरोबर आहे का नाही? मग ते काय तिथे ऑलरेडी रजिस्टर दाखवतंय. मग आता मी काय करेल, मी जो पासवर्ड टाकलेला आहे, बरोबर आहे का नाही, जो पासवर्ड टाकलेला आहे तोच मी काय करेल, इथे इथे टाकेल. म्हणजे हे बघा, इथे पासवर्ड टाकलेला आहे आणि तो जो पासवर्ड मी तिकडे वापरलेला होता तोच पासवर्ड इथे टाकेल. तो ईमेल आयडी इथे लॉग इन करेल. काय करेल? लॉग इन करेल. हे बघा, आता लॉग इन झालं. आता लॉग इन झाल्यानंतर आता तुम्हाला कोणती बॅच घ्यायची? आता समजा तुम्हाला महा टीएटी ही बॅच घ्यायची, तर इथे तुम्ही टिक केला. आता माझी बॅच घेतलेली म्हणजे म्हणजे इथे मला ते फ्री मध्ये दिसेल. लगेच इथे तुम्हाला समजा सीटीईटी जुलै ही बॅच घ्यायची, इथे टिक करायचं. इथे तुम्हाला स्कोर दिसेल, इथे बाय नाव, म्हणजे आता मला डायरेक्ट दिसते कारण माझ्याकडे ती ऑलरेडी आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बघून तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता, रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता.